काय नेमकं? नेरले विविध कार्यकारी सेवा सोसायटी सचिव सदाशिव पांडुरंग पाटील यांनी नेरले गावात असणारे सभासद 125 कमी केले आणि नियमान नसणारे गावाच्या बाहेर जिल्ह्यातले बाहेर तालुक्यातले स्वतः सभासद समाविष्ट केले. हे लोकांना माहिती होणे म्हणून त्यांनी निवडणूक पूर्व जी अंतिम आणि पराभव यादी प्रसिद्ध करावी असते, यादी प्रसिद्ध केलीच नाही, प्रसिद्ध केली नाही यादी आणि डायरेक्ट निवडणूक प्रोग्राम जाहीर केला. त्याबद्दल आम्हाला असं म्हणलं, आम्ही तक्रार दिली, निवडणूक प्राधिकरणाला तक्रार दिली, आम्ही DGला तक्रार दिली, DGRला सहाय्यक निबंधक सहकार आयुक्त पुणे यांना तक्रार दिली, मग ते कुठलीही कारवाई केली. नंतर आम्ही याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि सहकार मंत्री यांना तक्रार दिली. त्या सर्वांनी सहाय्यक निबंधकाला आदेश दिलेत की तुम्ही याच्यावर चौकशी करून कारवाई करा आणि संबंधित न्याय द्या. पण अद्यापर्यंत कुठलीही त्यांनी चौकशी केली नाही किंवा आम्हाला न्याय दिलेला नाही. आमची एकच मागणी आहे, आमचे जे सभासद कमी केलेत विनाकारण ते सभासद समाविष्ट झाले पाहिजेत आणि जे बाहेरगावचे बाहेर जिल्ह्यात सभासद वाढलेत नियमबाह्य ते सभासद कमी केले पाहिजेत आणि सचिवाने स्वतःचा पदाचा गैरवापर करून स्वतःच्या भावाच्या पत्नींची नावं समाविष्ट केली आहेत नियमबाह्य. ती नावे कमी करून सचिवावर कारवाई केली पाहिजे. सचिवाने नावे कमी करता आमची सभासद फी आमची भरली होती लाखो रुपये, ती सभासद फीचा अपहार केला. त्यामुळं त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, त्याला निलंबित केलं पाहिजे आणि त्याच्या पूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. परवा 29 तारखेला सहाय्यक निबंधकांना सुनावणी ठेवली होती. आतापर्यंत 15-20 वेळा सुनावणी झाल्या, पण निकाल कुठला दिला नाही किंवा न्याय आम्हाला दिलाच नाही. आम्ही सभासद समाविष्ट केले नाही, ते बाहेर सभासद कमी केले नाहीत, आम्हाला कोण न्याय आतापर्यंत दिलेला नाही. मग आता काय तुम्हाला अपेक्षा काय? आमची मागणी आहे की आमचे कमी केले सभासद समाविष्ट झाले पाहिजेत आणि बोगस आवडल्या सभासद कमी झाले पाहिजेत. आणि सचिवांची पदाचा गैरवापर करून स्वतःचे घरचे स्वतःचे नाव टाकले त्यासाठी आणि यादी प्रश्न केल्यामुळे त्यावर कारवाई केली पाहिजे, त्याला निलंबित केलं पाहिजे, त्याच्या कुटुंबावर पूर्ण गुन्हा दाखल केला पाहिजे. आता ही जी सुनावणी झाली, तुम्ही जे म्हणलात परवा सुनावणी झाली, त्या सुनावणीत काय झालं नेमकं? त्या सुनावणीमध्ये सांगितलं की शुक्रवारपर्यंत आपल्याला सचिव काय कागदपत्र देणार आहे, ते पेपरांत आपण कारवाई करू असं आम्हाला सांगितलं. सचिवाने पेपर दिले त्यांना. सचिव होते का? सचिव होते, आज नाही, सचिव होते 29 तारखेला सचिव होते. आता न्याय मिळाला अशी अपेक्षा? आतापर्यंत न्याय मिळाला नाही, कारण सभासद कमी करणे हा मोठा अन्याय करून आम्हाला आतापर्यंत न्याय मिळाला नाही आणि न्याय मिळाला असे पण नाही, आता असे वाटत नाही.